स्वाध्याय 2.1 मधील प्रश्न क्रमांक 5 पहा. पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्यांची जोडी कोणती? आपल्याला परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि या चढत्या क्रमाने लिहायचे आहेत. चढत्या क्रमाने लिहिल्यानंतर सर्वात मोठी आणि सर्वात लहान परिमेय संख्येची जोडी ओळखायची आहे. पहा, सोडू आपण उदाहरण. प्रथम काय केलं आपण, या परिमेय संख्या लिहून घेतल्या. काय आहेत पहा, ऋण 6/7, ऋण 11/12, ऋण 2/3, ऋण 15/16 आणि ऋण 17/18. जर या संख्यांचं आपण निरीक्षण केलं तर आपल्याला काय आढळून येतं की प्रत्येक संख्येमध्ये छेद हा काय अंशापेक्षा 1ने मोठा आहे. येथे पहा 6/7 हा काय 1ने मोठा आहे. येथे 11/12 हा 1ने मोठा आहे. येथे 2/3 हा 1ने मोठा आहे. येथे अंश 15 आहे, छेद 16 आहे, म्हणजे छेद 1ने मोठा आहे. येथे पण पहा अंश 17 आहे आणि छेद 18 आहे, म्हणजे छेद काय अंशापेक्षा 1ने मोठा आहे. जर अशी परिस्थिती असेल तर काय करायचं, जर छेद हा अंशापेक्षा 1ने मोठा असेल आणि संख्या जर काय ऋण असतील तर ज्यावेळेस काय असेल, ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा असेल ती सगळ्यात लहान संख्या असणार आहे आणि ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद सगळ्यात लहान असेल ती संख्या काय असणार आहे, सगळ्यात मोठी असणार आहे. कधी, ज्यावेळेस ऋण संख्या असतील त्यावेळेस. पहा, मी इथे लिहिलेलं आहे, ज्यावेळेस दिलेल्या अपूर्णांकामध्ये छेद हा अंशापेक्षा 1ने मोठा असेल व जर सर्व संख्या ऋण असतील त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद सगळ्यात मोठा असेल ती संख्या सगळ्यात लहान असेल. मग पाहता याच्यामध्ये सगळ्यात लहान म्हणजेच ऋण 2/3 ही संख्या काय असणार आहे, सगळ्यात मोठी असणार आहे. ऋण संख्यामध्ये जी सगळ्यात लहान असते ती सगळ्यात मोठी असते, म्हणजेच ही सगळ्यात मोठी असणार आहे संख्या. सगळ्यात आपल्याला काय शोधायचं आहे, मोठी व सर्वात लहान परिमेय संख्येची जोडी शोधायची. मग पहिला सर्वात मोठी घेऊ आपण. सर्वात मोठी संख्या कोणती येईल, ऋण 2/3. सर्वात मोठी संख्या ऋण 2/3 आणि सर्वात लहान संख्या कोणती येईल, जी सगळ्यात मोठी असेल ती सगळ्यात लहान असणार आहे. म्हणजेच ऋण 17/18 ही काय असणार आहे, सगळ्यात लहान संख्या असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता येईल पहा, ऋण 2/3 आणि ऋण 17/18. ऋण 2/3, ऋण 17/18 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल.